आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। राजकारण हे कुठल्याही एका जातीवर चालत नाही हे लक्षात आल्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी रिटर्न गिअर टाकला आहे असं मत घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे रासपाचे उमेदवार रमेश महाराज वाघ यांनी व्यक्त केलं आहे। दरम्यान MMD कार्डनंतर आता त्यांनी दलित समाजाला, मुस्लिम समाजाला, गरीब OBC समाजाला बहकविण्यासाठी एक नवीन फॅक्टर सुरू केला आहे असा आरोप देखील त्यांनी केला। आज जालन्यात झालेल्या पत्रकार परिषदेत हबप रमेश महाराज वाघ हे बोलत होते। यावेळी त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून विद्यमान आमदार राजेश टोपे यांना देखील धारेवर धरलं आहे। मी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं विधानसभा निवडणूक लढवत आहे आणि माझा एकच अजेंडा आहे की घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, जे शोषित वंचित पीडित घटक आहेत आणि जो थांबलेला विकास आहे, या विकासाला गती देण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार वंचित पीडित दलित यांच्यासाठी मला त्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये काम करायचं आहे आणि ही काम करण्याची संधी मला माझ्या घनसावंगी मतदारसंघातील जनता जनार्दन मायबाप 100% देणार आहे आणि जनता जनार्दन मायबापांच्या विश्वासावर मी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून 100% राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही। तुमचा खरा प्रतिस्पर्धी कोण असणार आहे? माझी आणि आत्ताचे विद्यमान आमदार राजेश टोपे साहेब आणि माझ्यामध्ये त्या ठिकाणी लढत होणार आहे। काय कारण आहे त्यांच्यासोबत बाकी इतर उमेदवार असताना? इतर उमेदवार हे आत्तापर्यंत त्या मतदारसंघातलं कुठलंही प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं नाही, म्हणून माझी लढाई ही प्रस्थापित जे असणारे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यासोबत या राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवाराची लढाई होईल आणि धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा 100% विजय केल्याशिवाय घनसावंगीची जनता राहणार नाही। काय अजेंडा आहे तुमचा? मी सांगितलं ना की ज्या गोष्टी प्रलंबित आहेत, शिक्षणाचे अनेक मोठे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, संरक्षणाचे प्रश्न आहेत, शेतीवरचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नाला वाचा फोडण्यासाठीच मला घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेमध्ये या राष्ट्रीय समाज पक्षाचा आवाज घेऊन या जनतेला न्याय देण्याचं काम करायचं आहे। म्हणून मी या ठिकाणी हा अजेंडा व्हिजन घेऊन जनतेसमोर चाललो आहे आणि जनतेने तो स्वीकारलेला आहे, हा मला आत्मविश्वास आहे। तुम्ही टोपे साहेबासोबतच आणखी 2 प्रतिस्पर्धी आहेत जे कारखानदार आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्यासोबत तुमचा पंगा आहे, तर तुमच्याकडे काय आहे? कारखानदारी, शिक्षण संस्था, उद्योग जे की सामान्य जनतेला तुम्ही धंदा देऊ शकाल? माझ्याकडं जनतेचा आशीर्वाद आहे आणि माझ्याकडं जनतेचा विश्वास आहे। जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वासाला तडा न जाऊ देण्याचं काम वाघ महाराज करतील हे जनतेला विश्वास असल्यामुळं सर्वात मोठी माझी ताकद माझी जनता जनार्दन मायबाप आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी घनसावंगीचे प्रश्न सोडवू शकणार आहे, हा त्या जनतेला विश्वास आहे। म्हणून ही संधी मला ती दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा आत्मविश्वास आहे। राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून उमेदवार म्हणून जनतेसमोर जात आहे। जनतेसमोर जात असताना मी अनेक गावामध्ये दौरे केले। या दौऱ्यातून मला असं जाणवलं की गेल्या 25 वर्षापासून घनसावंगी मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने ज्यांना संधी दिली त्या लोकप्रतिनिधीने आपल्या 25 वर्षाच्या कालामध्ये किमान माझ्या माहितीप्रमाणे 15 वर्ष या जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीत्व स्वीकारून शासनामध्ये बसण्याचा मान मिळवला, परंतु घनसावंगी विधानसभेच्या विकासाच्या नावानं मात्र संपूर्ण ठिकाणी बोंबाबोंब आहे। घनसावंगी विधानसभेचा इतिहास जर बघायचा झालं तर सर्वप्रथम कुठल्याही जिल्ह्याला, तालुक्याला कुठली तरी एखादी ऐतिहासिक कहाणी असते, ऐतिहासिक ठिकाण असतं, तसं घनसावंगी विधानसभा मतदारसंघ
म्हणजे ज्या नावाने ओळखला जातो ते नाव आहे समर्थ संत रामदास स्वामीचं जन्मगाव. आणि या गावात 25 वर्षापासून ज्यांनी प्रतिनिधित्व केलं या व्यक्तींनी 10 लाख रुपयेसुद्धा त्या जाम समर्थासारख्या तीर्थस्थळाला, पर्यटन स्थळाला खर्च न करता, विकास न करता 25 वर्षाची आपली कार्यकीर्त या ठिकाणी संपवलेली आहे. मी एक वारकरी संप्रदायाचा पाईक धर्मप्रचारक. माझ्या लक्षात आलं की कोट्यावधीचा फंड, हजारो कोटीचा फंड पालकमंत्री इकडे तिकडे करू शकतात, परंतु एका विधानसभेचं ओळख ज्या नावाने आहे त्या नावाकरता आपण काही करू शकत नाही. यापेक्षा दुसरा निष्क्रिय प्रतिनिधी मला वाटतं असू शकत नाही. म्हणून आज मी तुमच्यासमोर मनोगत व्यक्त हेच करायचं की राजेश टोपे पालकमंत्री राहिले, टोपे साहेब आमदार राहिले, टोपे साहेब आरोग्यमंत्री राहिले, पण एकही काम नीट केलेलं नाही. या माणसाला नारळ फोडण्याचा फार छंद आहे महाराज, काम करण्याचा छंद नाही. छंद कशाचा आहे? फक्त नारळ फोडण्याचा आहे. आत्ता 1 महिन्यापूर्वी आचारसंहिता लागण्याच्या अगोदर टोपे साहेबांनी घनसावंगीच्या नवीन बसस्थानकाचं लोकार्पण केलं. पुढून रंगरंगोटी आहे, परंतु पाठीमागं जर गेलं ना तर तुम्हाला सांगतो उकरंडा तरी बरा असतो, इतकी घाण त्या बसस्टँडची आज अवस्था आहे. परंतु जनतेला टोप्या घालवण्याचं काम ज्यांनी 25 वर्षापासून केलेलं आहे त्या टोपे साहेबाला 2024ला घनसावंगी विधानसभा मतदारसंघाची जनता राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराच्या माध्यमातून उमेदवारावर विश्वास ठेवून टोपी घातल्याशिवाय राहणार नाही. जरांगे पाटलाजवळ जे जातीचा समीकरण चाललं त्या जरांगे पाटलाला सुद्धा रिटर्न गिअर टाकावं लागला. आणि जरांगे पाटलाचे तुम्ही स्टेटमेंट बघा, ते म्हणून राहिलेत आता एका जातीवर कुठलंही राजकारण करता येत नाही. म्हणून त्यांनी आत्ताशी MMD फॉर्म्युला पुढे आणला आणि पुन्हा MMD फॉर्म्युल्याच्या मागून आता दुसरा फॉर्म्युला सुरू केला की गरीब ओबीसीलाही मला पुढं घेऊन जायचं आहे. म्हणजे ओबीसीला भैकण्यासाठी, दलित समाजाला भैकण्यासाठी आणि मुस्लिम समाजाला भैकण्यासाठी जरांगे पाटलांनी हे फॅक्टर सुरू केलेले आहेत. तसं मला जरांगे पाटलासारखं करायचं नाही. मी सांगितलं ना तुम्हाला, माझ्याकडे एकच जात आहे, तिचं नाव आहे माणुसकी. माणूस ही माझी जात आहे, मला दुसऱ्या जातीचा कुठलाही गरज पडणार नाही. मी मराठा समाजाच्या प्रत्येक घराघरात जाणारा, प्रत्येक घराघरात माझा आदर करणारी भक्त मंडळी घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये एवढे भरपूर आहेत की ते माझी वाट बघतात. फक्त ते म्हणत होते वाघ महाराज फॉर्म पाठीमागं काढू नका, कारण मला उमेदवारी मिळेल ना मिळेल ही त्यांना शंका होती. पण ज्या दिवशी राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी लोकांनी आपल्या आनंद मनामध्ये घेऊन ते सुप्तायत आता फक्त 20 तारखेची वाट बघतात की 20 तारीख कधी येते आणि आमच्या महाराजाला आम्ही आमच्या फुल्या कधी मारतो. बरोबर आहे. अगदी तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. भारतीय जनता पार्टीचे 23 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले असताना सुद्धा राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस एकत्रित येऊन जिल्हा परिषदमध्ये आघाडी तयार झाली आणि त्या आघाडीचं नेतृत्व हे राजेश टोपे मंत्री असताना करत होते. कोण करत होतं? आज जिल्हा परिषद सदस्य असो, पंचायत समिती सदस्य असो, सभापती असो, याच्या कामावर पत्रावर सही करायची का नाही करायची हे घनसावंगीच्या क्षेत्राच्या आत राजेश टोपे सांगल तेच होतं, दुसरीकडे होऊ शकत नाही.
म्हणून माझा रोष, कारण घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे राजेश टोपे आहेत, दुसरं कोणी नाही. आणि त्या आमदाराचं कार्य कर्तव्य असतं की आपल्या मतदारसंघातल्या 5 ते 6 लाख जनता आहे, 3,24,000 मतदान आहे, 5 ते 6 लाख जनता आहे आणि या जनतेचं प्रतिनिधित्व करण्याचं काम समाजाने आपल्याकडे दिलेलं आहे. हे काम होत कसं नाही याच्यावर लक्ष देणं, आमसभा घेणं, अधिकाऱ्याला जबाब विचारणं, पण हे काम करण्याकरता टोपे साहेबाला वेळ तर असला पाहिजे ना. काय काम बघतील ते? कारखाने बघतील, सूतगिरण्या बघतील का, त्यांचे कॉलेज बघतील का, मतदारसंघातले जनतेचे कामं बघतील? एका माणसाची काम करण्याची क्षमता किती असू शकते? महाराज, तुम्ही आता कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचंच काम करता. बरोबर आहे. हे काम करत असताना समाज परिवर्तनच तुम्हाला अपेक्षित आहे, समाजात बदल तुम्हाला अपेक्षित आहे. हेही काम करतात, मग राजकारणात जायची काय गरज तुम्हाला वाटते? जोपर्यंत वारकरी संप्रदायाचे चांगल्या प्रकारचे, चांगल्या विचाराचे, सर्वांना सोबत घेऊन जाणारे माणसं या राजकारणामध्ये येणार नाही, तोपर्यंत राजकारणातला भ्रष्टाचार आणि राजकारणातली अत्यंत दैनंदिन अवस्था आहे ती सुधारणार नाही. म्हणून नुसतं कीर्तन करूनच भागत नाही महाराज. कीर्तन करतोच समाज परिवर्तनाकरता, पण समाज परिवर्तनासोबत समाजाचा विकाससुद्धा करणं गरजेचं आहे. नुसतं टाळ वाजून खायला भेटतं आहे का समाजाला? भेटू शकत नाही. त्यांचे मुलं शिकले पाहिजे, त्यांच्या मुलाला शिकवण्याकरता दर्जेदार फुकटच्या जिल्हा परिषदच्या शाळा असल्या पाहिजे. घनसावंगी मतदारसंघातल्या जिल्हा परिषदच्या शाळा जर बघितल्या तर वरून छत खाली कोसळायला लागलेत, कारण इकडं संस्थेच्या शाळा बंद पडतील. म्हणून जिल्हा परिषदच्या शाळेकडं या प्रतिनिधीचं लक्ष नाही. तुम्ही बघा, समाज मंदिर नाहीत, अनेक गावातून अनेक समस्या आवासून येत. पाण्याचा प्रश्न तेवढाच गंभीर आहे, रोडचा प्रश्न तेवढाच गंभीर आहे, आरोग्याचा प्रश्न तेवढाच गंभीर आहे, शिक्षणाचा प्रश्नसुद्धा तेवढाच गंभीर आहे. मग तुम्ही जर निवडून आले तर टाळ वाजवणं बंद करणार का? मी टाळ वाजवणं बंद करण्याची गरज पडत नाही. टाळ वाजवण्याची वेळ आमची रात्री 9 ते 11 असती. किती वाजता असती? 9 ते 11. आणि सकाळी आमचं उठण्याचा टाईम असतो सकाळी 5. मी सकाळी 6:30ला माझी संध्या देवपूजा करून तयार होऊ शकतो. आणि तुम्हाला हे बी सांगतो, जर माऊलीच्या कृपेने, समर्थाच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने जर राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार जर झाला ना, तर माझ्या घराला दरवाजा ठेवणार नाही साहेब मी. आता तुम्ही जे बोलले आता संध्या देवपूजा, संध्या देवपूजा करणाऱ्यांच्याच विरोधात वातावरण चालू आहे. वातावरण हे प्रत्येकाच्या विरोधात असतं, परंतु त्या वातावरणाला परिवर्तन करण्याची क्षमता, लोकांच्या मनावर आपलं मत पटवून देण्याची क्षमता ज्या उमेदवारामध्ये आहे, तो उमेदवार 100% सक्सेस होऊ शकतो आणि जनता त्याच्या पाठीशी येऊ शकते.